नमस्कार सर्वांना. एक खास गोष्ट सांगावीशी वाटते म्हणून मी आज लाईव्ह आलेलो आहे. मागे पाहिलं तर काँग्रेसच्या काळामध्ये 93,000 पेक्षा जास्त शाळा ह्या सुरू होत्या. परंतु आताच्या सरकारमध्ये किंवा आताचं सरकार आल्यानंतर त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या 17,500 शाळा ह्या आता बंद झालेल्या आहेत. मित्रांनो, विचार करा, आताची तरुण पिढी हे भारताचं भवितव्य आहे असं नेहमी सांगत असतात. कुठून ना कुठून ऐकायला मिळतं, सरकार सुद्धा सांगत असतं. परंतु ह्या शाळा बंद करण्याचं कारण एकच की सरकारकडे निधी नाही आहे. परंतु ह्या वर्षी नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे, या कुंभमेळ्याला कमीत कमी सरकारने 25 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. हा निधी कुठून आला? तर मित्रांनो किंवा सर्वांनी जनतेने ह्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. धन्यवाद.